नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत आलडवाड सर आज आपल्याला 10वी प्रकरण 3 भूगोलातील प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली हा भाग शिकवणार आहे। व्यवस्थित हा भाग बघून घ्या। जर तुम्ही जर तुम्हाला दुसऱ्या पाठावरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर आपण टाकलेला आहे शशिकांत आलडवाड हा आपल्या चॅनलचं नाव आहे। त्याच्यावर तुम्ही सर्च करून तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। त्याचबरोबर आपले इतिहासाचे पण व्हिडिओ आपण काही टाकलेले आहेत। 9वीचे व्हिडिओ आहेत, 10वीचे आहेत, त्याचबरोबर मॅथ्सचे व्हिडिओ आहेत। जे काही तुम्हाला अडचणी असतील ते व्हिडिओ तुम्ही पाहून तुमच्या अडचणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता। तर बघा, आज आपण प्राकृतिक रचना व जलप्रणाली हा भाग आपल्याला शिकायचा आहे आणि या भागाचे आपले जवळपास 10 व्हिडिओ होणार आहेत। कारण प्रत्येक विभागावर आपण एक छोटा छोटा व्हिडिओ वेगवेगळा बनवणार आहे। तर आता भारत या भागाचा आपण अभ्यास करत असताना भारताच्या प्राकृतिक विभागांचा आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे। भारताचे प्राकृतिक विभाग एकूण किती पडतात, तर भारताचे प्राकृतिक विभागाचा जर आपण अभ्यास केला तर भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग पडतात। आणि ते 5 प्राकृतिक विभाग कोणते आहेत तर ती तुमच्या समोर आहेत। म्हणजे नंबर 1 ला आहे हिमालय, 2 आहे उत्तर भारतीय मैदान, 3 आहे द्वीपकल्प, 4 आहे किनारपट्टीचा प्रदेश आणि 5 आहे द्वीप समूह। अशा प्रकारचे 5 आपल्या भारताचे प्राकृतिक विभाग पडतात। तसंच आपल्या महाराष्ट्राचे किती प्राकृतिक विभाग पडतात हे स्वतः तुम्ही लक्षात ठेवा। त्याचबरोबर आपल्याला जो पहिला प्राकृतिक विभाग अभ्यासायचा आहे तो म्हणजे हिमालय। तुम्हाला जनरली लक्षात ठेवायचे 5 प्राकृतिक विभाग कोणकोणते आहेत ते तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहेत। बोर्डवर नोट्सवर मी दिलेलंच आहे। आता पहिला आहे हिमालय। हिमालय हा जो प्राकृतिक विभाग आहे या प्राकृतिक विभागाला अर्वाचीन म्हणजे काय, नवीन वली पर्वत आपण त्याला म्हणू शकतो। नवीन वली पर्वत किंवा अर्वाचीन वली पर्वत असं सुद्धा आपण म्हणू शकतो। ताजिकिस्तानामधील पामीरच्या पठारापासून तर पूर्वेकडे हिमालय आपला पसरलेला आहे। हिमालय कुठपर्यंत आणि कुठून कुठपासून पसरलेला आहे तर ताजिकिस्तानामधील पामीरच्या पठारापासून तर पूर्वेकडे हिमालय पसरलेला आहे। हा एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली म्हणून सुद्धा या पठाराला ओळखलं जातं। बघा, आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली म्हणून सुद्धा या भागाला ओळखलं जातं। त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये हिमालय पर्वताचा भाग कोणत्या राज्यापासून कोणत्या राज्यापर्यंत पसरलेला आहे असं जर तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे की भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत काय झालेलं आहे, हिमालय पसरलेला आहे। त्याचबरोबर हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयाच्या अशा अनेक समांतर पर्वतरांगाचा सुद्धा यामध्ये काय होतो, समावेश होतो। म्हणजे हिमालयाची फक्त एकच पर्वतरांग नाही तर अशा प्रकारच्या अनेक समांतर पर्वतरांगा इथे आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेत येणारा जो प्रश्न आहे तो सर्वात महत्त्वाचा इथं आहे, सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणजे पर्वतरांगेचं कोणतं आहे, हिमालयाच्या सर्वात दक्षिणेकडील टोक पर्वतरांगेचं कोणतं आहे तर त्या टोकाचं नाव आहे शिवालिक। काय नाव आहे, शिवालिक। आणि सर्वात नवीन पर्वतरांग म्हणून या भागाला ओळखलं जातं। त्याचबरोबर हा शिवालिक जो पर्वत आहे तो कुठून कुठे पसरलेला आहे तर पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला हा पाहायला मिळतो। त्याचबरोबर उत्तरेकडे जात असताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय म्हणजे हिमाद्री हिमालय अशा प्रकारच्या हिमालयाच्या पलीकडील रांगा सुद्धा आपल्याला इकडं आढळतात। त्याचबरोबर आपल्याला पश्चिम हिमालय म्हणजे काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय, पूर्व हिमालय म्हणजे आसाम हिमालय अशा प्रकारच्या हिमालयाचे काही भाग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे हिमालयाचे 3 भाग आपण इथं पाहिलं, पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय। पश्चिम हिमालय म्हणजे काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय, पूर्व हिमालय म्हणजे आसाम हिमालय अशा पद्धतीनं 3 भाग। आणि अर्वाचीन ते प्राचीन म्हणजे नवीन ते प्राचीन पर्यंत आपल्याला पूर्ण हिमालयाच्या रांगा इथे पाहायला मिळतात। तर हे हिमालयावरील थोडकं महत्त्वाचा भाग आपण इथे सांगितलेला आहे। जर तुम्हाला नकाशाच्या बाबतीकडून जायचं असेल तर हिमालय कुठून पसरलेला आहे तर इथे जम्मू काश्मीरचा भाग तुम्हाला दिसेल। जम्मू काश्मीर तर इथून इथपर्यंत म्हणजे अरुणाचल प्रदेशाचा हा भाग इथपर्यंत पूर्ण असा भागाचा जो पट्टा आहे तो पूर्ण पट्टा आपल्याला
हिमालय पसरलेला दिसतो आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं हिमालयाचा जो काही अभ्यास आहे तो आपण केलेला आहे. हिमालयाचा सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे, हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायचा. पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर याच्यावरचे प्रश्न तुम्हाला येतात का नाही ते एकदा पाहायचं आणि मला कमेंट्स करून सांगायचं. एक प्रश्न इथे तुम्हाला लगेच तयार झाला, दक्षिणेकडील पर्वतरांग कोणती आहे, किंवा भारतामध्ये कोणत्या राज्यापासून कोणत्या राज्यापर्यंत हा पसरलेला आहे, एकूण कोणकोणत्या पर्वतरांगा आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल आणखीन काय, की ते किती हिमालय पर्वतरांगाच्या भाग निर्माण झालेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांनी पाहायचा आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. त्याचबरोबर